The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासते वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी वर्षावास पर्वातील या मंगलमय दिनी श्रद्धावान धम्मउपासक सुभाष कांबळे या श्रद्धावान परिवाराच्या वतीने आज रोजी संपूर्ण भिक्षू संघास श्रामणेर संघास सुंदर असे भोजनदान देऊन आपण आपल्या जीवनामध्ये महान असे पुण्य संपादन केलेले आहे। तेव्हा संपूर्ण कांबळे परिवार तथा आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि एस.टी. महामंडळाचे इथे उपस्थित असलेले सर्व कर्मचारी वृंद पदाधिकारी तथा श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। श्रद्धावान धम्म उपासक कांबळे साहेब यांची त्यांच्या परिवाराची गेल्या अनेक दिवसांपासून इच्छा होती की भंतेजींनी त्यांच्या घरी यावे, बुद्धपूजा मंगलमैत्री आणि धम्मदेशना देऊन उपकृत करावे। अनेक दिवसांपूर्वी ते आम्हाला भेटण्यासाठी पण आले, ताई पण सोबत होत्या आणि तेव्हा पण ते म्हणाले फोन करून तर परेशान झाले, पण भंतेजी काय फोनवर रिस्पॉन्स देत नाहीत म्हणून प्रत्यक्ष जाऊन भेटावं म्हणून संपूर्ण परिवारासह ते आम्हाला भेटण्यासाठी आले आणि त्यांचा हेतू होता की तारीख द्या। आम्ही होच म्हणतो प्रत्येकाला, आता नाही कसं म्हणायचं आहे, प्रत्येकाला होच म्हणतो पण शक्य होत नाही, प्रत्येकाकडे जाणं शक्य होत नाही, प्रत्येकांच्या कार्यक्रमाला जाणं शक्य होत नाही आणि त्याचनुसार कांबळे परिवाराकडे येण्यासाठी सुद्धा असा आम्हाला विलंब होत गेला नेमका आणि वर्षावासाच्या सुरुवातीपर्यंत तारीख देतो म्हणत होतो,
पण आम्ही काय तारीख देऊ शकलो नाही. पण नेमकं वर्षावासाच्या सुरुवातीला प्रारंभी आम्ही स्टेटसवर ठेवलं की या 3 महिन्यांच्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये ज्या कोणत्या श्रद्धावंतांना आपल्या निवासस्थानी भिक्षू संघाला श्रामणेर संघाला भोजन दानासाठी निमंत्रित करायचं असेल त्यांनी आमच्या सातदिवे साहेबांशी संपर्क साधावा. आणि लगेच मग कांबळे साहेबांनी स्टेटस बघितल्यावर फोन फिरवला, फोन केला आणि तारीख भेटली. त्यामुळे आपण सर्वांनी एकदा संपूर्ण कांबळे परिवाराचं साधुकाराने अभिनंदन करावं. आणि ते आपली श्रद्धा प्रकट करीत आहेत बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक आदर्श बौद्ध परिवार म्हणून सुद्धा ते आज रोजी एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला आणि श्रामणेर संघाला भोजनदान देत आहेत. आणि तुम्हा सर्वांना सुद्धा ही पुण्य संधी त्यांनी उपलब्ध करून दिली भिक्षू संघाचं दर्शन करण्यासाठी आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी. म्हणून पुनश्च एकदा आपण संपूर्ण कांबळे परिवाराचं टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत करावे. बघा, मानवी जीवन हे खूप मोठं अनमोल आहे असं भगवंताने सांगितलं आहे. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जर जन्म ज्याला म्हणू जीवन म्हणू यशस्वीपणे किंवा सार्थक किंवा फार लाभदायक कुणाचं असेल तर ते फक्त मनुष्याचं आहे. इतर प्राणीसुद्धा खातात, पितात, झोपतात, उठतात किंवा सहवास करतात, परंतु त्या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ योनी जर कुणाची असेल, श्रेष्ठ जन्म जर कुणाचा असेल तर तो मनुष्य प्राण्यांचा आहे असं भगवंताचं वचन आहे. का म्हणून जेव्हा भगवंताला विचारलं तर भगवान म्हणाले जेवढे काही जीव आहेत, मग ते जलचर असतील, भूचर असतील, हवेत राहणारे असतील किंवा 2 पायाचे असतील, 4 पायाचे असतील किंवा अजून जास्त पायांचे असतील, शरीराने छोटे असतील, सूक्ष्म असतील किंवा मोठे असतील, त्या सगळ्या प्राणी मात्रांमधून एकमेव असा मनुष्यच प्राणी आहे की जो दान पुण्य करू शकतो. मनुष्यच प्राणी असा एक आहे की जो सील पालन करू शकतो, सदाचाराचं पालन करू शकतो. मनुष्यच प्राणी एक असा आहे की जो ध्यान करू शकतो, मेडिटेशन करू शकतो. बाकीचे सर्व जीव खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात आणि खाता खाता मरतात. तर भगवान बुद्ध म्हणाले माणसांच्याही संदर्भात जर कधी असं होत असेल तर मग त्या माणसांमध्ये आणि पशु पक्षी प्राण्यांमध्ये बिलकुल काहीच फरक नाही. आणि खरंच काय फरक आहे विचारा बरं स्वतःला. मनुष्य म्हणून जीवन जगत असताना जे लोक केवळ स्वतःचाच विचार करत असतील, स्वतःच्या परिवाराचाच विचार करत असतील, फक्त परिवारासाठीच जीवन जगत असतील, जगण्यासाठीच खात असतील आणि खाण्यासाठीच जगत असतील तर खरंच पशुपक्षी आणि माणसांमध्ये काय फरक आहे? मग पशुपक्ष्यांचा पण तर तोच उद्देश आहे. सकाळ झाली की बस उडायचं, कुठेतरी जायचं आणि खायचं, कुठे काय मिळते काय शोधायचं, खायचं. पुन्हा आपल्या घरी जर त्या घरट्यामध्ये किंवा त्या गुफेमध्ये जर का आपले पिल्लं असतील तर त्यांच्यासाठी पण घेऊन यायचं, त्यांच्या चोचीमध्ये किंवा त्यांना भरवायचं किंवा त्यांना खायला द्यायचं जोपर्यंत ते मोठे होतात तोपर्यंत. नंतर ती मोठे झाली की त्यांनाही वाऱ्यावरती सोडून द्यायचं आणि संपला विषय. या भवचक्रामध्ये फिरणंच आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याने असं कधीही करता कामा नये. जर मनुष्याला वाटत असेल आपलं जीवन सार्थकी लावावं तर त्याने सदैव आपल्या जीवनामध्ये या 3 तत्वांचं पालन केलं पाहिजे. एक तर दान पुण्य करत राहिलं पाहिजे, दुसरं सील पालन केलं पाहिजे आणि तिसरं ध्यान केलं पाहिजे. कारण मनुष्य प्राणी जरी सर्वात बुद्धिमान असला तरी सर्वात बेचैन कोण जर असेल, सर्वात टेन्शनमध्ये जास्त जर कोण असेल, सर्वात जास्त जीवनाची धावपळ करून कोण घेत असेल, सर्वात जास्त जर परेशान कोण असेल तर कोण आहे? पक्षी दिसले का तुम्हाला परेशान कधी? बरोबर सायंकाळ झाली की आपल्या घरट्यात जाणार आणि झोपणार. सकाळी उठले की मस्तपैकी मजेमध्ये ते असं पंख पाकडणार त्यांचे स्वतःचे आणि खाण्यासाठी निघणार. टेन्शन नाही, भांडण नाही, वाद नाही, तंटा नाही, विवाद नाही, बीपी हाय झालाय, लो झालाय, यानं भांडले त्यानं भांडले, यानं मारलं त्यानं मारलं, हे करायचं राहिले ते करायचं राहिले, पोरासाठी जगायचे, पोरीसाठी जगायचे, पुन्हा नातूसाठी जगायचं, नातीसाठी जगायचे, त्यांचे लग्न लावून द्यायचे, त्यांच्या घराचं टेन्शन घ्यायचं, त्यांच्या संसाराचं टेन्शन घ्यायचं. बाप्पा टेन्शन घेऊ घेऊ गोळ्याच गोळ्या आणि एक दिवस बटन दबते. तसंच मग आणि बऱ्याच गोष्टी मग करायच्या राहून जातात. कधी कधी तर सायंकाळ लवकरच होते आणि तेव्हा कोणाकोणाचं उगवते. आता बुद्ध गयला जाऊ का मी, आता विहारात जाऊ का मी, आता ध्यान साधनेला जाऊ का मी, आता विहारात जाऊ का, आता हे करू का ते करू का, धम्म ऐकू का. पण भगवान बुद्ध म्हणाले हे 5 इंद्रिय जे आहेत हे नैसर्गिकरित्या त्याचं लिमिटेशन आहे. हे आपले 5 इंद्रिय ज्यामुळे जीवनाचा उपभोग घेतो आपण, ज्यांच्या माध्यमातून 5 इंद्रियांच्या माध्यमातूनच जीवनाचा उपभोग घेतो. बघा, डोळे आहेत म्हणून जीवनाचा उपभोग आहे,
डोळे आहे म्हणून दिसते बघा, कांबळे साहेब कोणते आहे, कांबळे साहेब कोणते आहे, कसबे साहेब कोणते, साळवे साहेब कोणतं, अजून भंतेजी करून आण, भंतेजी कोणते, सामनेर कोणते, विहार कोणतं, साजापूर कोणतं, मॉनेस्टी कोणती. डोळे आहे म्हणूनच पाहतो ना. अंध लोकांना दिसते का? नाही दिसत आहे. कान आहे तुमचे व्यवस्थित म्हणून धम्माच बुद्धाची वाणी ऐकू शकता तुम्ही. जर बहिरेच असेल आपण तर भलेही कोणी मोठमोठ्याने बोलत असेल समोर, पण ऐकायला येते म्हणजे काय म्हटले, काय म्हणले असं म्हणते ना लोक, ऐकायला येत नाही. म्हणजे जीवनाचा जो उपभोग घेतो आपण तो आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून घेतो. आणि भगवान म्हणाले ह्याची मर्यादा आहे. कारण वयोमान जर झालं 40 गाठली की बरोबर आपोआप नजर कमी होते, आपोआप श्रवण इंद्रियांचं कार्य करण्याची जी काही मर्यादा आहे ती कमी कमी होत जाते. गुडघे बिलकुल कामातून जातात. आणि आता तर बापा विचारूच नका, 40 कशाची आली, 30 आणि 35 वर्ष झाले की मांडी घालून बसलं की म्हणते अर जमत नाही म्हणते आपल्याला. 10 दिवस कशाचं बसतील जाऊन ध्यान साधनेला, इथंच मांडी घालून बसता येत नाही. कारण आपल्या तर लोकांचं गणित असं झालं की बाबासाहेबांमुळे सगळं मिळालं, सोफा खुर्च्या वगैरे आहे, आणि मांडी घालून कोण बसते. मी काय कमी आहे काय म्हणते मांडी घालून बसायला बापा. तर ते कमीपणा असेल त्यांच्यात ते मांडी घालून बसू शकतात, आणि ज्यांचे पाय चांगलेपण आहेत तर ते मांडी घालून बसत नाहीत. आणि भगवान बुद्ध म्हणाले एकदा का शरीराला सवय लावली आयदी होण्याची किंवा राहण्याची की तशीच सवय शरीराला लागते आणि मग प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून जोपर्यंत पंचेंद्रिय व्यवस्थित आहेत तोपर्यंत या जीवनाचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे. आणि सदुपयोग करून घेणं म्हणजे काय, तर जे पाहायचं आहे ते पाहत राहिलो पाहिजे, जे ऐकायचं आहे ते ऐकत राहिलो पाहिजे, जे बोलायचं आहे तेच बोलत राहिलो पाहिजे, जे वर्तन करायचं आहे, जे स्वभावात आपल्याला बदल करायचा तोच बदल करून घेतला पाहिजे जो बुद्धाला अपेक्षित आहे, जो संतांना अपेक्षित आहे, जो महापुरुषांना अपेक्षित आहे. नाही तर असं वाया जाणाऱ्या जीवनामध्ये जीवन जगून काहीही फायदा होत नाही म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून बघा भगवंताला शरण आलेले जे कोणते लोक होते, मग ती आम्रपाली असेल, पटाचारा असेल, विशाखा असेल किंवा अनाथ पिंडक असतील, राजे लोक होते त्या काळातले, जे जे लोक बुद्धाला शरण आले, आजही कालही आणि उद्याही जे लोक बुद्धाला शरण येतील ते स्वतःचं भलं तर करून घेतील, पण त्यांच्या प्रपंचाचंही भलं करून घेतील, मित्रपरिवाराचंही भलं करून घेतील. त्याचं हे आजचंच उदाहरण आहे बघा, की आज भंतेजी येणार आहे म्हणून कसा उत्साह आहे तुमच्या सर्व लेकरांमध्ये. हे पोरी छोट्या पोरी बघा किती उत्साही होत्या, भंतेजी येणार आहे वंदा. मी भंतेजी आसन तिला पोरीला म्हटलं येता मी पाय पुसणे आहे का, मी कोणाला असं बोललो मग ती पोरी आली पुढं, कोण छोटी होती बघा ती आली आणि तिनं पाय पुसणी घेतली आणि खालच्या मजल्यावर आणून ठेवली बघा पाय पुसून. ते उत्साह बघा लेकरांचा. तर हा उत्साह जो आहे हा परमनंट राहण्यासाठी भगवान म्हणाले धम्म मार्गामध्ये आपण वेळीच प्रतिष्ठित झालो पाहिजे. कारण वेळ कुणासाठीही थांबत नाही, आपलं बटन कधी दबेल हे सांगता येते काय, बिलकुलच सांगता येत नाही. आता बटन दबलं म्हटल्यावर लोक असे मुकेच बसतात. लोकांना वाटतं बा मरण्याची गोष्ट ऐकणे नको, बोलणे नको, कारण मरण्याचं नाव ऐकलं की लोकांना भीती वाटते. पण भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही घाबरा की न घाबरा, जेव्हा जेव्हा काय जे काही घडायचं आहे बिलकुल तेव्हा तेव्हा ते घडेल. म्हणून वेळेच्या आत आपण बुद्धाला धम्माला संघाला शरण गेलो पाहिजे, दान पुण्य करत राहिलो पाहिजे. आपल्या हातात जोपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत, जोपर्यंत पंचेंद्रिय व्यवस्थित आहे तोपर्यंत सील पालन केलं पाहिजे, जोपर्यंत पंचेंद्रिय व्यवस्थित आहेत तोपर्यंत आपण ध्यानही केलं पाहिजे. कारण वेळ थांबत नाही, वेळ पुढे पुढे सरकते. कधी कुणाच्या वाट्याला कशी वेळ येईल सांगता येते काय, बिलकुल सांगता येत नाही. कोणाला काहीही होऊ शकते, कधीही होऊ शकते. हे शरीर आपलंच जरी असते पण ते कधी धोका देईल हे सांगता येत नाही बघा. मग ते तरुणांच्या बाबतीत असो, मध्यवयस्कांच्या बाबतीत असो की म्हातारांच्या बाबतीत असो, कधी आपलं शरीर आपल्याला धोका देईल, कधी आपल्यावर कोणतं संकट येईल, कधी आपल्या वाट्याला कोणती परेशानी येईल आणि कधी कोणतं दुःख येईल हे अनिश्चित जरी असले तरी भगवान बुद्ध म्हणाले इथे प्रत्येकाच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख येणार म्हणजे येणार. हा जीवनाचा नित्यक्रम आहे, त्याच्यापासून कोणी वाचलं नाही. मग ते पैसेवाले असो, गरीब असो, श्रीमंत असो, गरीब असो, नोकरीवाले असो, नोकरीवाले नसो, शहरातले असो, गावातले असो की कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, कोणतंही दुःख कधी ना कधी कुणाच्या वाट्याला येईल हे सांगता येत नाही. आणि हे ओळखून भगवान बुद्ध म्हणाले वेळीच आपण सावध झालो पाहिजे, तरच जीवनाचं सार्थक होईल, अन्यथा जीवन आपलं वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि बऱ्याच गोष्टी मरताना पश्चातापाचे अश्रू गाळणारे लोक असतात बघा, की हे राहून गेलाय, ते राहून गेलाय, आम्ही हे केलं नाही, आम्ही ते केलं नाही असं मनोमन वाटते, पण तेव्हा वेळ निघून गेली असते. भगवंताच्या काळात बघा आपले भगवान श्रावस्तीला राहत होते, बराच काळ भगवान श्रावस्तीमध्ये राहिले.
45 वर्षावासांपैकी बहुतेक वर्षावास कुठे केले भगवंताने? एकट्या श्रावस्ती नगरामध्ये केलेले आहेत. एवढी पुण्यभूमी होती ती श्रावस्ती नगरी. भगवान बुद्ध तिथे थांबले आणि तिथे थांबूनच अंगुलीमाल असेल, पटाचारा असेल किंवा बौद्ध साहित्यातील अत्यंत मोटिवेशनल असलेले प्रेरणादायी उदाहरणं जी असतात आहेत ते तुम्हाला श्रावस्तीमध्येच घडलेले ऐकायला मिळतील. त्यापैकीच एक उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की वेळीच जर आपण धम्माच्या मार्गात प्रतिष्ठित झालो तर आपल्या जीवनाचं कसं सोनं करून घेऊ शकतो, आणि जर आपण वेळीच सावध झालो नाही किंवा जीवनाचा अर्थ समजून घेऊ शकलो नाही तर जीवन कसं वायाला जाते याचं एक उदाहरण म्हणून छोटंसं तुम्हाला धम्माची देशना देत आहे मी. भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होते तेव्हा एक दाम्पत्य होतं आणि त्यांचं गरीब होते ते, आणि परंतु व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे गरिबांचंही व्यवस्थित चालते कधी कधी, आणि कधी कधी मालामालांचंही व्यवस्थित चालत नाही, अशी पण गोष्ट आहे. आता तुम्ही तर बापा तुम्ही अनुभवीच आहात, त्याला काय विचारायचा काही विषयच नाही, तुम्हाला त्यातूनच चालले पुढं तुम्ही. आणि त्यामुळे ते दाम्पत्य व्यवस्थित त्यांचा चालला होता संसार. पण एक दिवस असं झालं की त्या भगिनीला एक म्हणजे गर्भधारणा झाली. ते दाम्पत्य जी स्त्री होती तिला गर्भधारणा झाली आणि 4-5-6 महिन्याची ती गर्भवती असेल तेवढ्यात तिचा पती मृत्युमुखी पडला. आणि पती मृत्युमुखी पडल्यानंतर मग तिला त्रास झाला प्रचंड, ती बेशुद्ध पडली बाळंतपणाच्या अगोदर. मग लोकांना वाटलं परिवारातल्या वगैरे की तिचं जास्त कोणी नव्हतं, पण दूरदूरचे जे नातेवाईक होते तर त्यांना वाटलं की बाई आता मेली आहे. तर मग तिला स्मशानामध्ये घेऊन गेले. स्मशानामध्ये घेऊन गेल्यानंतर सर्व लोक घरी निघून गेले आणि तिला स्मशानामध्ये ठेवलं. आता त्या काळातली काही पद्धत असेल, जशी आताही पद्धत आहे, काही धर्मामध्ये बघा काही वर्षांपूर्वीची पद्धत होती, आता ती बदलली. ईसाई धर्मामध्ये कोणी जर मरण पावलं तर त्याची बॉडी विहिरीमध्ये लटकून ठेवायची. आताही बघा औरंगाबादेमध्ये तुम्ही इकडे गेलात कधी आपल्या लेणीच्या साईडला तर तिकडे अजूनही विहीर आहे एक. त्या विहिरीमध्ये त्या काळामध्ये इथे असलेले प्रॉपरचे जे ईसाई लोक होते ती बॉडी डेड बॉडी जी आहे ना ती घेऊन जायचे, त्या विहिरीमध्ये अटकवायचे, मग पक्षी वगैरे येऊन ते नोचून त्या बॉडीला खाऊन टाकायचं. तर त्यांची पद्धत आहे. परंपरा कोणत्याही असू शकतात, परंपरा ह्या लोकांनी निर्माण केलेल्या असतात आणि त्या कोण केव्हा निर्माण करील सांगता येत नाही. कालच मी एक व्हिडिओ बघितला बघा, कुत्र्याचं आणि एका महिलेचं लग्न लावून देत होते बघा, तुम्ही बघितलं असेल बघा. त्यानंतर अजून काही परंपरा असं कोणासोबत कोणासोबत दिवाळीच्या अगोदर कोणासोबत लग्न लावतात लावतात की नाही लग्न तुम्हाला माहीत आहे बघा, तुळशीसोबत लग्न लावतात. तर परंपरा कोणत्याही असू शकतात, लोक निर्माण करतात. तर त्या काळातली अशी काही परंपरा असेल तर त्या महिलेला तिथं स्मशानात ठेवून दिलं, लोक गेले निघून. मग ती बेशुद्ध होती परंतु ती होशमध्ये आली, ती बाळंतीण झाली आणि तिला झाला एक मुलगा. दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं तर ती स्त्री उठली आणि ती आपल्या घरी आली. तर तिचा जो मुलगा आहे तो मुलगा लहानाचा मोठा होत होता. तिला वाटलं आपलं कोणी नाही आहे आणि मग या मुलांचा सांभाळ वगैरे कोण करेल. तर ती स्त्री पण स्त्री होती जिवंत, पण तिने आपल्या नातेवाईकांकडे त्या मुलाला ठेवलं. नातेवाईकांकडे जुरते नातेवाईक, त्यांनाही एक मुलगा होता सेम. तर मग हा जो मुलगा होता याचं नाव होतं सोपाक. ह्याचं नाव काय होतं? सोपाक. तर ह्या सोपाकाला थोडंसं 7 वर्षापर्यंत त्या माणसाने सांभाळलं, पण हा होता उनाडक्या करणारा, म्हणजे मस्तीखोर होता सोपाक, जास्त मस्तीखोर होता. म्हणून त्याला ज्या नातेवाईकांकडे ठेवलं होतं त्यांचाही एक मुलगा होता, त्या मुलाचं याचं पटायचं नाही. असं कधी होते बघा. आता ही लोक एकमेकांचे लेकरं ठेवतात कुठं आणि तो सोपाक होता, तो मस्तीखोर होता. पण यांचा मुलगा सुप्रिय नावाचा होता, तोही मस्तीखोर होता. पण ज्याचं त्यालाच प्रिय असते ते कसंही असो. खरं की खोटं? बिलकुलच खरं आहे. आपलं पोरगं चोरत असेल, काही चोऱ्या करत असेल किंवा वाईट वागत असेल तर सोयरिकीच्या वेळेस म्हणते आमच्या पोरासारखा पोरगाच नाही म्हणते, तुम्हाला शोधून सापडणार नाही म्हणते. आणि दुसऱ्याचे आशेच जणू काही समजा लोक सांगतात बापा, असे आम्हाला सांगताना सोयरिकीच्या वेळेला असं सांगते की बापा त्याचा मेकअप करून लगेस फारच चांगला आहे, बिलकुल बोल म्हणता बोलत नाही. आणि इकडं लग्न झाल्यावर तर बापा आईला ओळखत नाही, बापाला ओळखत नाही, त्या बायकोला विचारत नाही, भांडण. ती बायको हळूच म्हणते तुम्ही सोयरिकीला आले तेव्हा तर सांगितलं होतं बापा की तुम्ही बोल म्हणता बोलत नाही. आता काय हे कोणतं रूप आलं तुमच्या, राक्षसी रूप आलं तुमच्या वाट्याला. तर असं कधी होते बघा. पण आपलेच लेकरं आपल्याला प्रिय असतात आणि दुसऱ्याचे लेकरं जास्त काही प्रिय नसतात. ज्यांच्यात कारुण्याचा भाव आहे,
ज्यांच्यात दयेचा भाव आहे, ज्यांच्यात परोपकाराचा भाव आहे, त्यांना मात्र इतरांचेही लेकरं प्रिय वाटतात. आणि त्यामुळे तो सोपाक आणि सुप्रिय म्हणजे त्या नातेवाईकांचा मुलगा सुप्रिय आणि सोपाक म्हणजे ज्याचे वडील वारले होते ते 7 वर्षांपर्यंत झाले. परंतु सोपाक मस्ती करत होता, भांडण करत होता आणि त्यांचाही मुलगा मारझोड वगैरे भांडण करत होता. म्हणून एक दिवस सोपाक ऐकत नाही असं ओळखून त्या नातेवाईकातल्या माणसाने त्या सोपाकाला पकडलं आणि त्याला स्मशानात नेऊन प्रेताला नेऊन बांधलं. बघ, आता त्या काळातली घटना आहे, घडलेली घटना आहे, भगवंताने सांगितलेली घटना आहे. आणि मग त्या प्रेतासोबत बांधलं तर रात्रीच्या वेळेला, आता जशा स्मशानभूमी आहेत गावात वगैरे, गावाच्या शेजारी बाहेर होत्या, तर रात्रीच्या वेळेला कुत्रे वगैरे लांडगे तिथे आले आणि रात्रभर मग तो पोरगा ओरडत होता, किंचाळत होता आणि ते कुत्रे वगैरे लांडगे वगैरे त्याच्यावरती झडप मारण्याचा प्रयत्न करत होते. असं करता करता सकाळ झाली. सकाळी भगवान बुद्ध आपले आणि भिक्षू नेमकं त्या स्मशानाजवळून गावामध्ये भिक्षाटनासाठी चालले होते. भिक्षाटनाला जात असताना त्यांना पोराच्या मुलाच्या किंचाळण्याचा, ओरडण्याचा, रडण्याचा आवाज आला. मग लगेच बघितलं भिक्षूंनी काय आहे, तर स्मशानामध्ये हा सोपाक बांधलेला होता. भिक्षूंनी त्याला सोडलं, विहारामध्ये घेऊन गेले. आता भगवान किती पुण्य असेल विचार करा तुम्ही. कोणाला कोणत्या अवस्थेत कधी बुद्ध प्राप्त होतील हे सांगता येत नाही. त्यासाठी सुद्धा पुण्य लागते. हे मी नेहमी सांगतो बघा, पुण्याशिवाय कोणाला काहीच प्राप्त होत नाही, काहीही प्राप्त होत नाही. ज्या चांगल्या गोष्टी आहेत पुण्यच लागते त्यासाठी. पुण्य नसेल तर प्राप्त होत नाही ह्या सगळ्या संधी. म्हणून सोपाकाला विहारात नेलं. विहारात नेल्यानंतर मग त्याला दीक्षा दिली, भंतेजी बनवलं त्याला. आणि भंतेजी बनवल्यानंतर मग त्याचं बुद्धी कौशल्य असेल, त्याचं पूर्वपुण्यकर्म असेल, तो लवकरच अर्हत अवस्थेपर्यंत पोहोचला. बघा, भगवान बुद्धांच्या सोबत राहत होता, भिक्षू संघाच्या सोबत राहत होता. सारीपुत्त, महामोगलायन, आनंद, महाकाश्यप असे मोठमोठे भिक्खू होते त्या काळामध्ये. फार ज्ञानी, पंडित आणि अर्हंत अवस्थेला पोहोचलेले भिक्खू होते. त्यांच्या सहवासात राहून तो अर्हतांपैकी एक झाला. इकडे त्या आईला समजलं त्याच्या की आपला मुलगा पाहुण्यांनी, नातेवाईकांनी कुठेतरी सोडून दिला, स्मशानामध्ये बांधून वगैरे वगैरे. आणि नंतर तिला समजलं शोधाशोध केल्यावर की त्या मुलाला बौद्ध भिक्षूसोबत घेऊन गेले आणि तो बौद्ध भिक्षू म्हणून विहारात राहत आहे. ती महिला भगवान बुद्धांकडे गेली आणि भगवान बुद्धांना तिने विचारपूस केली, भगवान माझा मुलगा सोपाक आपल्याकडे आपण घेऊन आलात काय? तर भगवान म्हणतात, हो हा तुमचा मुलगा आहे, पण आता सर्वसामान्यांची चर्या, स्वभाव आणि जे सिलवान असतात, विनयधारी असतात, श्रोतापन्न असतात, सकृतागामी असतात, अनागामी असतात, अर्हत असतात, मेडिटेशन ध्यान साधनेच्या माध्यमातून पुढे गेलेले, त्यांची चर्या वेगळी असते. बघा तुम्ही, प्रत्येकाला नाक डोळे म्हणजे सारख्या प्रमाणात जरी असले तरी मुद्रा मात्र प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आत्ताच्या आत्ता जरी तुम्ही पाहिलं तुम्हाला लक्षात येईल, कोणी रुंगलेलं आहे असं, कोणी प्रसन्न चित्तानं ऐकतं आहे, आणि कोणी पाहत आहे असं आणि डोकं घरी ठेवलेलं आहे. गेलं दुरडीत गेला असेल, घरच्या माणसांकडे गेला असेल, पोरांकडे गेला असेल, पोराचं ट्यूशन सुटलं असेल का आता, शाळा सुटली असेल का आता, कॉलेज सुटलं असेल का आता, शेतात नांगरला असेल का आपल्या, आणि मग तिकडे काही झालं असेल का, आणि पूर आला असेल का, विचारूच नका. आपण एका ठिकाणी जरी बसलेलो असलो तरी ॲक्च्युअलमध्ये आपण त्याच ठिकाणी नसतो. असतो काय? बिलकुल नसतो. जरी पाहत असेल काही, पण आपलं माइंड अवस्था जी फ्रिक्वेन्सी आहे ना, ही भल्या भल्या ठिकाणी जाऊन येते, क्लिक होते त्याला लगेच. बुद्ध गेला जर जाऊन आला तर आत्ताच बघा मी म्हणतोय आणि मी गेलो बुद्ध गेला. आता भगवान म्हणाले सर्वात फास्ट जर कोणती गोष्ट असेल, सर्वात गतिमान, त्याला काय म्हणून स्पीड ज्याची जास्त आहे, अशी जर कोणती गोष्ट असेल तर कोणती गोष्ट आहे ती? आपलं मन. सर्वात फास्ट या जगात कोणती सुपरफास्ट एक्सप्रेस नाही ना, काय मेट्रो नाही ना, कोणती काय कार नाही, तुमची एस-टी तर नाहीच बापा. तुमच्या एस-टीचं तर काहीच खरं नाही. आम्ही लहानपणी बसलेलो आणि कैवंतीजी झाल्यावर बऱ्याचदा बसण्याचे योग आले एस-टीमध्ये. तुमच्या नाव ठेवत नाही तुम्हाला, एस-टी फार चांगली आहे तशी, लालपरी तुम्ही म्हणता तिला, परंतु लोक सांगतात म्हणजे असं प्रायव्हेट गाडीनं गेलं आणि एस-टीनं गेलं की फरकच पडते. आमदाराचं नाव तुमच्या एस-टीच्या खिडकीवर लिहून असते ना, आमदार जिंदगीत कोणता बसला नसेल. ती एस-टी पूर्ण तुमच्या त्या काय म्हणू त्याला, त्या गोदाममध्ये लागत असेल खराब होऊन, तोपर्यंत आमदार बसत नसेल. मी तर म्हणतो त्या लिहिलेलं तर असते, आम्ही लहानपणी पाहिलं ते लिहिलेलं असते खिडकीवर, आमदारासाठी राखीव. आणि काय आमदार एस-टीत बसेल का येऊन कोणता?
कसा येईल आमदार एस टीत बसायला? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, एस टी नाही ना, कार नाही ना, कोणतंच काही नाही. सर्वात फास्ट जर काय असेल तर ते आपलं मन आहे. ते कधी, कुठे, कसं, किती वेळा जाईल आणि कुठे जाऊन येईल हे सांगता येत नाही. म्हणून धम्मपदात जी मी पहिली गाथा म्हणत असतो प्रवचनाच्या प्रारंभी, मनोपुब्बंगमा धम्मा, म्हणजे भगवान बुद्ध त्याच्यामध्ये म्हणाले की मन मुख्य आहे. सुखकर्ता दुःखहर्ता कोण आहे? आपलं मनच आहे. करता करविता कोण आहे? आपलं मनच आहे. आपल्याला चांगलं बनायचं की वाईट बनायचं आहे कोण ठरवते? मनच ठरवते, लोक नाही ठरवत. भलेही कोणी गाईड करत असेल, आपल्याला मार्गदर्शन करत असेल, आई वडील आपल्याला चांगलं सांगत असेल किंवा कोण चांगलं सांगत असेल, पण चांगलं बनायचं की वाईट बनायचं डिसिजन कोण घेते? चांगलं कर्म करायचं की वाईट कर्म करायचं कोण ठरवते? समजा आता कांबळे परिवारानं तारीख घेतली, एवढा मोठा लावा जामा भिक्षू लोक काय जे काही केलं आहे, तुम्हाला बोलवलंय, बरोबर की नाही? त्यांना लाख कोण सांगितलं असेल, समजा एक उदाहरण म्हणून, कशाला बोलवता वगैरे, हे सगळं कशाला करता, जर त्यांच्या मनात असेल तर ते थांबतील काय? आणि जर समजा कोणी असं म्हटलं, त्यांच्या मनात नाही आहे समजा, आणि कोणी म्हटलं करा ना फार चांगलं असते, भोजनदान देणं चांगलं असते, बा भिक्षू लोकांना चिवरदान देणं चांगलं असते, वंदना घेणं चांगलं असते, प्रवचन आयोजित करणं चांगलं असते, आणि जर मनातच नसेल तर आपले करू शकतो का आपण? कोणतीही गोष्ट मनात असल्याशिवाय आपण करू शकत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. मनोमय म्हणजे त्याला वाटेल तसं ते आपल्याला फिरवते. बघ, त्याला वाटेल तसं ते फिरवते आपल्याला, बिलकुल कोणत्याही बाबतीमध्ये. घडीतच आपल्याला ते रागीट बनवते आणि घडीतच म्हणते आता मुक बस, म्हणते शांत बसा. बघा तुम्ही, कोण ठरवते? भांडणामध्ये बघा, लाख लोक येऊन म्हणतील शांत बसा ना तुम्ही, मुके बसा ना तुम्ही, आता बोलू नका ना, तर जास्त शांत बसा ना. जोपर्यंत हे मधून ऑर्डर देत नाही तोपर्यंत हे बंद होत नाही. सांगणारे लाख लोक असतील, कधी कधी कोणीच नसेल आणि इकडनं ऑर्डर आली की बाबा नको बाबा बस झाला आणि बस करते. मग बघा, कोणत्याही बाबतीत विहारात चल म्हटलं की ही पाय निघतात लगेच. पाया आपोआप कुठं जात नाहीत, डोळे आपोआप अशी उघड झाप करत नाहीत. मनानं सांगितलं बंद होते बनते, मनानं सांगितलं उघड, लाख कोण म्हणेल बंदच ठेव. मन जर सांगते आपलं की उघड ना, तर उघडते आपण. जेवण समोर ठेवलंय, मन जोपर्यंत सांगत नाही हाताला उठ आणि जा ताटात आणि मोड भाकर आणि टाक भाजीमध्ये, घे भाजी आणि घे तोंडामध्ये, दाताला जोपर्यंत सांगत नाही मन चाव आता, आणि जोपर्यंत घासाला सांगत नाही गिळ आता, आपोआप होतात काय सगळ्या गोष्टी. ऑर्डर देणारं कोण आहे? आपलंच मन आहे ऑर्डर देणारं. म्हणून करता करविता सुखही देणारं मनच आहे आणि दुःखीही बनवणारं आपलंच मन आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले त्या मनाला चांगलं वळण लावता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्यामुळे तो सोपाग जो होता भगवंताकडे राहून बघा, अगदी लहान वयामध्ये अर्हत बनला, आणि जो सुप्रिय होता तो जाग्यावरच झाला बघा, राहिला बघा बिलकुल. म्हणजे वेळेच्या आत भगवान बुद्ध म्हणाले जर चांगले निर्णय घेतले तर निश्चितपणे आपल्याला जो आपला जो ध्येय आहे, उद्देश आहे, तो आपण साध्य करू शकतो. पण वेळ एकदा निघून गेली पुढे तर कबीर म्हणतात कल करे सो आज कर, आज करे सो अभी. कल किसने देखा है? आणि खरंच कल उद्याचा कोण पाहिला? उद्या येतच नसतो, उद्या येतच नाही. उद्या बघा तुम्ही, आज आहे की नाही, तर उद्यावर गेल्यावर ते उद्याच आज होते. उद्या कसा येईल? उद्या येत नाही कोणाच्याच वाट्याला. तर भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं उद्याची वाट पाहू नका, मी नंतर करेल, मी नंतर जाईल. कुठे जायचं चांगल्या ठिकाणी. तर भगवान बुद्ध म्हणाले चांगले निर्णय लवकर घेतले पाहिजे, आपल्या मनाला वळण चांगलं लवकरात लवकर लावलं पाहिजे. भगवान तर म्हणतात पुण्यकर्म करण्याची घाई केली पाहिजे, कारण आपला भरोसा नाही आहे. पुण्यकर्म करण्याची घाई केली पाहिजे, त्वरा केली पाहिजे, कारण आपला भरोसा नसतो. आणि पुण्य केल्याशिवाय आपल्याला सुख शांती जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून त्या सोपाकाच्या कथेतून आपण हे शिकलो पाहिजे. म्हणून भगवंताच्या काळात असे कितीतरी उदाहरणं आहेत बघा. तुम्हाला सांगतो की वेळेच्या आत म्हणजे लवकरात लवकर कुणाला तरी लाभ झाला, आणि काही लोक 100 वर्षे जगले पण त्यांना काही लाभ झाला नाही. आजही तुम्ही पाहत असाल, भगवंतानं धम्मपदाच्या गाथेतच सांगितलं आहे, काही लोक 100 वर्षे जगतात. किती वर्ष? 100 वर्षे जगतात. पण कशासाठी? तर खाण्यासाठी जगायचं आणि जगण्यासाठी खायचंय. कहाँ गए तो पता नहीं, क्या लेके गाए ये भी पता नहीं, असं काही लोकांचं जीवन आहे बघा. गेले की बस त्यांचा दशक्रिया विधी होईल, जलदान विधी होईल, पुण्यानुमोदन होईल, फोटो टांगून ठेवल्या जाईल, त्याला हार टाकल्या जाईल 1000 वर्षापर्यंत, आणि नंतर विषय संपला, झाले डिलीट. आणि काही लोक
जन्माला येतात, जे इतरांसाठी पण जगतात, स्वतःला पण चांगलं बनविण्यासाठी जगतात, ते मरूनसुद्धा जिवंत राहतात. आपले भगवान बघा 2600 वर्ष झाले भगवंताला जन्मून येऊन जाऊन. किती वर्ष? 2600 वर्ष. बुद्ध आजही जिवंत आहेत. बाबासाहेब 60-65 वर्ष जगले नाही का, 66, 67, 68 वर्ष आता होत आहेत, पण त्या काळात मानणारे जेवढे होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त लोक आज बाबासाहेबांना मानणारे आहेत की नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे संताचं वचन उगीचच नाही आहे. म्हणून फक्त खाण्यासाठी आपण जगलो नाही पाहिजे, आपल्या परिवारापुरतंच आपण जगलो नाही पाहिजे, तर होशमध्ये राहून सावधगिरी बाळगून या वाणीचा सदुपयोग केला पाहिजे. लोकांना जोडण्यासाठी ही वाणी वापरली पाहिजे. हे हातपायसुद्धा लोकांची सेवा करण्यासाठी आपण वापरले पाहिजे. पुण्यकर्म करण्यासाठी आपल्या शरीराचा आणि मनाचा वापर आपण केला पाहिजे, असं भगवंताचं वचन आहे. आणि त्यामुळे बघा आज कांबळे परिवाराने सुंदर असं भोजनदान दिलं, एवढा मोठा कार्यक्रम केला. बघा भीमके लखतेजीगर काही तिकडं, काही इकडे, काही मध्ये बसलेले आहेत आणि सगळे श्रद्धावान आहे. अधिकारी लोक पण तुमच्यामध्ये बसलेले आहेत, कर्मचारी लोक पण आहेत. पण भगवान बुद्ध म्हणाले बघा, हे पद प्रतिष्ठा श्रीमंती जी आहे ही परमनंट खरंच नाही आहे का. जे विचार करतील त्यांनाच कळेल ही गोष्ट. कोणाच्याही बाबतीमध्ये समजा आम्हाला काही दान पुण्य देतात, तर आम्ही जेव्हा बटन दबू काय सोबत येईल का? कोणाच्याच सोबत काहीच येत नाही. कोणाच्याही सोबत, मग ते कोणी असो, मी तुम्ही कोणीही असो, कोणाच्याही सोबत काही येत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, मिळालेलं जे आयुष्य आहे त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग करा. लोक जोडायला शिका, किमान आपल्या लोकांसोबत प्रेमाने वागा. आणि आज लोकांकडे पाहतोय बघा, कोणाचं कोणाशी पटत नाही. लोकांना पाण्यात पाहतात. पैसा, अहंकार, पैशाचा अहंकार म्हणा किंवा कोणकोणता अहंकार म्हणा लोकांच्या अंगी असतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, कोणत्याही बाबतीत आपण अहंकार बाळगता कामा नये. मी आणि माझं इथे हकीकतमध्ये खरंच काही नाही आहे. काय आहे मी माझं इथे? भगवान म्हणाले, केसही पिकणारे आहेत त्याला आपण थांबू शकत नाही, दात पडणारे आहेत त्याला आपण थांबू शकत नाही, बहिरेपणा येणार आहे त्याला आपण थांबू शकत नाही, दृष्टी कमजोर होणार आहे त्याला आपण थांबू शकत नाही, डायजेशन सिस्टम कमजोर होणार आहे त्याला आपण थांबू शकत नाही, पाय आपले कामातून जाणार आहे त्याला आपण थांबू शकत नाही, आपली कंबर असून आपल्याला असं व्यवस्थित काही काळानंतर बसू देत नाही. काय आहे का आपलं इथे? काहीच आपलं नाही हकीकतमध्ये. मग भगवान बुद्ध म्हणाले, जर हे सगळं बदलणार आहे, परिवर्तनशील आहे, तर या आयुष्यात येऊन आपण आयुष्याचा सदुपयोग केला पाहिजे. सदुपयोग कसा? तर दान पुण्य करणे, योग्य ठिकाणी शील पालन करणे. मग पंचशील आहे, 8 दिवसातून 1 दिवस अष्टशील आहे. आपल्या बघा ऑनलाईन शिबिराचं आपण प्रत्येक वर्षावासात आयोजन करत असतो. तुम्हाला लिंक येत असेल, आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर दिसत असेल तर बघा, प्रत्येक आठवड्याला ऑनलाईन शिबिर असते. संपूर्ण महाराष्ट्रातून सकाळी 5:45 वाजता 500च्या वर लोक जॉईन होतात बघा आणि उपोषद ग्रहण करतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की शील पालन हे आपल्याला सुखशांतीकडे घेऊन जाते. म्हणून जीवनाचा सदुपयोग करायला शिकाल, अशी एक अपेक्षा मी तुम्हा सर्वांकडून वेळेच्या अभावी व्यक्त करतो. आज कांबळे परिवाराने इथे बोलावलं आहे. निश्चितपणे त्यांचा आनंद, त्यांची प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांचे लेकरं, हे पोरण, हे पंकज आणि ही दिदी पण फार हुशार आहे बघा एकदम. आमच्याकडे आले तर हे म्हणे, जेव्हा भेटायला आले, भंतीजीला बघायचं म्हणे, भंतीला भेटायला जायचं म्हणे. कांबळे साहेब म्हणे तुम्हाला भेटायचं, बघायचं म्हणे, टी व्हीवर पाहू त्या मोबाईलवर पाहू भंतीजीला भेटायला जायचं, भंतीजींना भेटायला जायचं. आणि आले तेव्हा यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि आता बघा प्रसन्न मुद्रा आहे, हुशार मुलं आहे. सरते शेवटी प्रत्येकाला मी सांगत असतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. संपत्ती तुम्हाला जर मायबाप म्हणून तुम्हाला जर कमवता नाही आली तर हरकत नाही, कारण संतती जर तुम्ही घडवली तर ती संतती संपत्ती कमवू शकेल. पण तुम्ही संपत्ती कमविण्याच्या नादात जर संततीला संस्कार देऊन गमवलं तर कितीही संपत्ती जरी कमवली आणि संतती जर बिघडली तर कमवलेली संपत्ती, ती संतती एका क्षणात उद्ध्वस्त करते आणि आपल्याला घराच्या बाहेर हाकलून देऊ शकते. म्हणून भगवंताचं वचन आहे, लेकरांचा लाड करावा, लेकरांना शिक्षण जरूर द्यावं, पण शिक्षणाबरोबर संस्कारही द्यावेत. मोठ्यांचा आदर सत्कार कसा करावा, आईचं महत्त्व काय आहे, वडिलांचं महत्त्व काय, भावाचं महत्त्व काय, समाजकार्याचं महत्त्व काय, संत महापुरुषांचा विचार काय आहे, त्यांनी कसे आपल्यावरती अनंत उपकार केले, ह्या सगळ्या गोष्टी, त्याग, वैराग्य, नैष्कर्म्य, पारमिता शिकवली पाहिजे. आता हे आमच्याकडे श्रामणेर झालेत बघा, 3 महिन्यासाठी श्रामणेर झालेत, काही परमनंट आहेत आमच्याकडे. एकदा त्यांच्यासाठी साधुकार द्या तुम्ही. एवढे दिवस
श्रामणेर बनून राहणं जोक नाही. तर आमच्यासारख्या ती जिंदगी चालली आमचं तर असेल पुण्य. त्यामुळेच पुण्याशिवाय मी आता जे म्हणालो तुम्हाला काहीच नाही. भंतेजी तर बापा कोणाला व्हावंच वाटत नाही. तुम्हाला व्हावं वाटत असेल तर या आमच्याकडे, पण भंतेजी कोणाला व्हावं वाटत नाही. कारण बघा ना, नवीन नवीन यांना वाटलं भिक्षापात्रात कसं काय खायचं. डाळ त्याच्यात टाकली, भाजी त्याच्यात टाकली, भाकरी त्याच्यात टाकली, गुलाबजामुन त्याच्यात टाकला आणि त्याच्यातच खायचं आणि कसं काय खावं. पण आता एकदम फ्रेश आहेत बघा, एकदम त्यांना महत्त्व समजावून सांगितल्यामुळं जे नवीन नवीन असतात त्यांना वाटते हे असं कसं काय. तर भगवंताने सांगितलं ग्रहस्थ असतानासुद्धा किंवा ग्रहस्थांनीसुद्धा नैष्कर्म्य पारमिता पूर्ण केली पाहिजे. वैराग्याचा भाव मनामध्ये असला पाहिजे, काटकसरपणा आपल्यामध्ये असायला पाहिजे, त्यागाचा भाव आपल्यामध्ये असायला पाहिजे. सगळं सहजच मिळत असेल तर किंमत राहते का त्याची, कळते काय. जसं आपल्या लोकांच्या बाबतीत सांगतो मी, सहज नोकरी मिळाली, सहज श्रीमंती मिळाली, सहज शिक्षण मिळालं, सहज ऐशोआरामाचं जीवन मिळालं म्हणून बरेच लोक बघा जाग्यावरच आहेत, काहीच करत नाहीत. मला काहीच जणू काही देणं घेणं नाही माझं असेच वागतात. फार मोजकेच लोक आहेत जे जाणीव ठेवणारे आहेत आणि तुम्ही त्यांच्यापैकी आहात. म्हणून तुमच्याही प्रति विशेष मंगलमैत्री. आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दांना वेळेच्या अभावी पूर्ण विराम देतो. सर्वांना सूचना अशी आहे की आपलं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे. तुमच्यापैकी बरेच जण फॉलोअर्स आहेत, सबस्क्राईब केलेलंच असेल. आता बघा 88,000 सबस्क्रायबर क्रॉस आहेत. किती? 88,000 सबस्क्रायबर क्रॉस केलेले आहेत आत्ता सध्या 2 वर्षांमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातही आणि भारताच्या बाहेरही जे मराठी लोक आपले गेलेले आहेत ते प्रवचन ऐकत राहतात. आपली लोक तर ऐकतात, पण इतरही लोक प्रवचन ऐकतात. म्हणून बघा एवढ्या फास्ट जलद गतीनं आपलं चॅनल पुढे आणि पुढे जाते. बुद्धाचा उपदेश घेऊन बुद्धाचा उपदेश लोकांपर्यंत जातो आणि लोकांमध्ये परिवर्तन होते. म्हणून तुमच्याकडे सुद्धा अँड्रॉईड फोन आहेत, मोबाईल आहेत नाही का, तर त्याच्यावरती आपलं यूट्यूब आहे. यूट्यूबमध्ये जाऊन दी ग्रेट हॅपीनेस चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावर बेल आयकॉनचं बटन असते, त्याच्यावरती जाऊन ऑल असं करा नोटिफिकेशन, मग तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळत राहील. दुसरी गोष्ट अशी की उपोषथाच्या आदल्या दिवशी आमच्या स्टेटसला तुम्हाला उपोषथाची लिंक असते एक, तर ती लिंक तुम्ही जर उपोषथाच्या दिवशी, उपोषथ 4 असतात महिन्यामध्ये, त्या उपोषथाच्या दिवशी सकाळी 5:45 वाजता आमच्या स्टेटसला असलेल्या लिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आम्ही दिसतो ऑनलाईन लाईव्हमध्ये. आम्ही दिसतो म्हणजे बापा काही पाहण्याचा विषय नाही, तर तुम्हाला आर्य उपोषथ प्रदान करतो, आम्ही उपदेश करतो आणि मग तुमचं उपोषथ काय आहे हेही तुम्हाला कळेल. आपल्या चॅनलवरती उपोषथ का व कसे पाळावे याचा एक व्हिडिओ आहे. उपवास वेगळा आणि उपोषथ वेगळा आहे ह्याचं समजून सांगितलेलं आहे. तर ते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं. ऑनलाईन शिबिरामध्ये तुम्ही सहभागी व्हावं, त्याचा लाभ घ्यावा. तिसरी सूचना अशी की 15 ऑगस्टला आपण अजिंठ्याला धम्म सहलीचं आयोजन केलं आहे. 1 दिवसीय 500 रुपये त्याची फीस आहे आणि एका दिवसाचा तो टूर आहे. कारण घरी बसून त्याच घरात आणि त्याच भिंतीन तेच माणसं. तर मी नेहमी लोकांना सांगतो जरा बाहेरही पडावं परिवाराला घेऊन, कधी वेळही काढला पाहिजे नाही का, आणि माइंड थोडंसं फ्रेश होते. बघा तुम्ही त्या लेणी ही जगप्रसिद्ध आहे. लाखो रुपये खर्च करून फॉरेनर्स येतात औरंगाबादमध्ये, माहिती आहे तुम्हाला. आणि आपण जवळ असूनसुद्धा बरेच लोक कधी गेलेलेच नसतात. पावसाळ्यात खूप नयनरम्य नैसर्गिक तिथे दृश्य असते बघा. तर त्यामुळे 1 दिवसाची ती धम्मसहल आहे. आमचे 7 दिवस साहेब आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट करून, कांबळे साहेबांकडे त्यांचा नंबर आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ज्यांना यायचं ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. ही एक तिसरी सूचना आहे. आणि चौथी सूचना आहे की दर रविवारी आणि दर पौर्णिमेला आम्ही जिथे राहतो महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर या ठिकाणी, जवळच आहे इथून वाळूजवळ, तर तिथे दर रविवारी सकाळी 10 वाजता वंदना, भोजनदान, भिक्षू संघाचं भोजनदान. तुम्ही पण वनभोजन करण्यासाठी तुमचे टिफिन वगैरे घेऊन येऊ शकता. तुम्ही सर्व आलेले आहे, कसबे साहेब आलेले आहे, तुम्ही सगळे कोण आले होते माहीत नाही मला, भरपूर लोक आलेले आहे. सुंदर वातावरण आहे बघा, शहराच्या जवळच आहे. तर तुम्ही दर रविवारी तिकडे येत राहावं, परिवाराला घेऊन येत राहावं. येणारी पौर्णिमा, त्या पौर्णिमेलासुद्धा मुंबईच्या बोरिवलीचे आपले चव्हाण म्हणून परिवार आहे आणि त्यांच्या वतीने येणाऱ्या सर्व उपासकांना आणि भिक्षू संघाला भोजनदानसुद्धा देखील आहे. तोही कार्यक्रम आहे. त्याही कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत राहावं आणि पुण्य संपादन करावं, अशा प्रकारची एक सूचना देऊन मी इथे थांबतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता
सब्बबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।